परभणीत महायुतीमध्ये खरं तर रस्सीखेच सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येते। काही दिवसापूर्वी माजी आमदार विजय भांबळे यांनी मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरती आरोप केले होते आणि आज मेघना बोर्डीकर यांचे समर्थक अर्थातच भाजप पदाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आलेले आहेत। नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेऊया। भाई मला सांगा, पोलीस अधीक्षकांना भेटले तुम्ही, काय नेमका आक्षेप आहे, काय विषय काय आहे भेटण्याचा? आपण पाहितलं असेल महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांना जाणून बुजून गेल्या 10-12 दिवसापासून बदनाम करण्याचे कट कारस्थान माजी आमदार विजयराव भांबळे आणि त्यांच्या पुतण्याने पृथ्वी प्रमोद भांबळे यांनी फेक अकाउंट तयार करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, मंत्री महोदयाबद्दल अपशब्द वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्री महोदयाची बदनामी करण्यासंदर्भात कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। त्यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे, पण असं कट कारस्थान पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे। मंत्री महोदयावर जाणून बुजून हे विजयरावजी भांबळे असतील, रोहित पवार असतील, जाणून बुजून बदनाम करण्याचं कट कारस्थान यांचं सुरू आहे। पण जनतेला खरं काय माहीत आहे, सर्वसामान्य जनतेचे काम करण्यासाठी मंत्री महोदय विकासाचं काम करण्याच्या जिल्ह्यामध्ये चांगलं काय नेमकी पोस्ट होती ती आणि काय आक्षेपार्ह पोस्ट होती? पोस्ट अशी होती की आम्ही मीडिया समोर सुद्धा सांगू शकत नाही, एवढी घाण पोस्ट, एवढी संस्कृती बेकार। राजकारण हे विचाराचं असलं पाहिजे। तुम्ही विचाराने आमच्या सोबत लढा ना, पण खालच्या तळावून जाऊन फेक अकाउंट करून कोणाच्या तरी नावानं करायचं आणि काहीतरी फेक अकाउंट काहीतरी टाकायचं, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। त्यामुळं आम्ही SP साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे। कठोरातली कठोर शिक्षा त्या मुलावर झाली पाहिजे, पुन्हा कोणी अशी हिंमत केली नाही पाहिजे। राजकारण हे विचाराचं करा। तुम्हाला जनतेने दोनदा नाकारले, तुम्ही असं खालच्या पलटी राजकारण करू नका। विजय भांबळे यांचा पुतण्या होता, त्यानं फेक पोस्ट केली होती आणि त्याला अटक केली आहे का? अटक केलेली आहे, परंतु पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर यांनी जेव्हापासून शपथविधी घेतला तेव्हापासून त्यांच्याकडे येणारे हजारो सामान्य नागरिक धर्म, जात, पंथ, पक्ष कुठलाही भेदभाव न करता आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आदरणीय पालकमंत्री या नात्यानं त्या करत आहेत। परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलेलं आहे आणि त्या प्रयत्नातून ते दिवस रात्र काम करतायत आणि म्हणून काही लोकांच्या पोटामध्ये हा गोळा उठत आहे। परंतु हा जो काही संदेश आहे, एवढ्या नीच स्तरावरती जाऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा अशा पद्धतीचं समाज माध्यमावरती ट्रोल करणं, हे म्हणजे त्यांची संस्कृती आणि त्यांची विकृती हे स्पष्ट होत आहे। ह्या विकृतीला अशा खालच्या स्तरावरल्या व्यक्तींना परभणी जिल्ह्यानं हमेशा नाकारलेला आहे। त्यामुळे त्यांना चिंता नाही भविष्यामध्ये की मायबाप जनता जी आहे। पोलीस अधीक्षकांना भेटले, काय नेमकं बोलणं झालं? अटक आहे, आता पुन्हा काय मागणी आहे तुमची? मागण्या अशा आहेत की अशा पद्धतीचं सोशल मीडियावरती मंत्री महोदयाचाच नाही तर कोण्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये एवढ्या खालच्या स्तरावरती जाऊन सोशल मीडियावरती मजकूर टाकता कामा नये। ती व्यक्ती कोणीही असो, परंतु त्याचा पावबंद बसला पाहिजे आणि लगाम लागला पाहिजे, हीच मागणी आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे। भाजपचे जिल्हा प्रमुख आहेत तुम्ही, महायुतीच्याच एका नेत्यांच्या पुतण्याकडून ही पोस्ट टाकण्यात आली आहे। समन्वय समितीकडे किंवा महायुतीकडे हा मागणी तुम्ही मांडणार आहे का कारवाईची? आम्ही सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पण आम्ही हे सांगणार आहेत की तुमचा माजी आमदार काल परवा जे तुमच्या पक्षात प्रवेश केलाय, जाणून बुजून आमच्या मंत्री महोदयांचा तो अपमान म्हणजे कट कारस्थान करून बदनाम करण्याचं काम करीत आहेत। आपण त्यांना समज द्यावी, नाहीतर तुमच्या पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी, हे सुद्धा आपल्या माध्यमातून मी मागणी करीत आहे। पोलीस अधीक्षकांना भेटले, काय आता मागणी आहे? अटक तर झालेलीच आहे, तुम्ही म्हणता आता पोलीस अधीक्षकांना नेमकं भेटून काय भावना व्यक्त केल्या तुम्ही? पोलीस आरक्षणाला भेटून आम्ही परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच नव्हे तर सर्व सामान्य जनतेच्या बी तीव्र भावना आहेत। एवढं चांगलं काम करणाऱ्या पालकमंत्री महोदयाबद्दल जर जाणून बुजून तुम्ही असे सोशल मीडियाच्या माध्यमातून जर बदनामी करीत असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा आमच्या स्टाईलनं त्यांना उत्तर देऊ। पण तुम्ही कठोरातली कठोर कारवाई करा, पुन्हा कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा पोस्ट करणं, फेक अकाउंट काढणं।
भाजपचे पदाधिकारी होते. खरं तर मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात फेक अकाउंट तयार करून त्याच्यावरतून घाण कमेंट पास करण्यात आले होते आणि पोलीस तपासाअंती खरं तर माजी आमदार विजय भांबळे यांचे पुतणे असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांचा आहे. नेमकं पोलीस याच्यावर काय कारवाई करते आणि याच्यातून तपासातून काय निष्पन्न होते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तुर्तास परभणीत महायुतीमध्ये मात्र या एकूणच पोस्टामुळं खरं तर वादंग उठलेलं असल्याचं आपल्याला दिसून येते. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.